आज आपल्या बरोबर अशोक मामा आहेत, जे हजरजबाबीपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मला हजरजबाबीपणाचा एक किस्सा इथे आठवतोय बरं का. एकदा एक बायको आपल्या नवऱ्याला असं म्हणाली, मी तिने विचारलं, काय हो तुम्हाला माझं सौंदर्य आवडतं का माझा स्वभाव? नवरा तत्क्षणी असं म्हणाला, मला तुझा हा सेन्स ऑफ ह्युमर खूप आवडतो. अशोक मामा, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे त्या काळी तुम्ही खूप चित्रपट करत होतात, शूटिंगमध्ये खूप बिझी असायचात आणि त्याचबरोबर नाटकाचे प्रयोग सुद्धा जोरदार चालू असायचे. टाइम मॅनेजमेंट कशी सांभाळायचात? म्हणजे प्रयोगासाठी एकदा काहीतरी तुम्हाला खूप उशीर होत होता आणि त्यावेळी तुम्ही खूप कसरत करून गेला होतात. भर पावसात सगळ्या रेल्वे बंद असताना माझा शिवाजी मंदिरला प्रयोग 8:30चा, 7:45ला मी बॉम्बे सेंट्रल स्टेशनला, मी ट्रेनमधून खाली उडी मारून मी ट्रॅकमधून पळत 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 दादरला गेलो. म्हणजे हाईट ऑफ सिन्सिअरिटी. ट्रॅकच्या पट्टीवरून पळताना किती फास्ट पळता येईल याचा अंदाज घ्या. पोचायचं तिथे त्या वेळेत आणि तो प्रयोग व्हायला पाहिजे हेच फक्त ध्येय होतं त्यावेळेला. आणि त्याप्रमाणे मी पोहोचलो आणि प्रयोग झाला. आणि मजेची गोष्ट म्हणजे एवढ्या भर पावसात प्रयोग हाऊसफुल होता. हाईट ऑफ सिन्सिअरिटी किती असावी? मी सेटवर माझं शूटिंग चालू होतं, आमचा सीन चालू होता आणि त्याच वेळी माझे वडील डेथ बेडवर होते. मी शूटिंग करतोय, वडील डेथ बेडवर शेवटचा श्वास घेत आहेत आणि मी इकडून माझ्या भावाला फोन करतोय. एक शॉट झाल्यानंतर, काय रे कसं आहे? तो म्हटलं काय नाही, सिंकिंग. मी परत सीन करतोय, जाऊन तिकडे शॉट करतोय. शॉट झाला की मी परत त्याला फोन करतो, काय रे कसं आहेत? कारण म्हणजे माझं तिकडे काम चालूच आहे, माझं शूटिंग चालूच आहे आणि इकडे मी फोनवरून त्याला विचारतो कसं आहेत ते. आणि हळूहळू एका खेळाला तो झाल्यानंतर तो म्हणाला की नाही सोवर म्हणा. मी ठेवून दिला फोन आणि ते डायरेक्टर म्हटलं काय नाही तुम्ही जा म्हणाले ते मला. तुम्ही म्हटलं नाही किती राहिले म्हणजे 2 शॉट राहिलेत अजून. घ्या म्हटलं कर, सीन संपवा पहिल्यांदा. तो जर ते सीन तुम्ही संपवला तर परत तुम्हाला गोळा करायला फार वेळ लागणार, सगळे मिळणार नाहीत, तो तुमचं तेवढं राहून जाईल. तो सीन मी केला, पूर्ण कंप्लीट केला आणि नंतर मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मनापासून वाटतं धन्य असे कलावंत आणि ज्यांच्या सान्निध्यात राहायला आम्हाला मिळते, त्यामुळे आम्ही खूप भाग्यवंत आहोत. आपण आता पुढच्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत. आणि अभिजित, तू 2 अप्सरांचे परफॉर्मन्सेस पाहिलेस, मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय चालू आहे. तुझी ही इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मृणाल दुसानीज हिचं. माझ्या पायाला बांधलाय भंगला, बाई गो माझ्या पायाला बांधलाय भंगला, बाई 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 माझ्या पायाला बांधलाय भंगला. सडसडी सडसडीत बांधा सुरत भोरटी, सडसडीत बांधा सुरत भोरटी. भिरी 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 शोधते खुणा, भिरी भिरी शोधते खुणा नजर चोरकी. तुळी माझी चंदनी संग संग पैठणी, तुम्ही बर तुम्ही उडवी पदरा पदरा. बाई माझ्या पायाला बांधलाय भंगरा, बाई गो माझ्या पायाला बांधलाय भंगरा, बाई 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 माझ्या पायाला बांधलाय भंगरा. डाळिंब फुटे ओठात, डाळिंब फुटे ओठात, गलामध्ये लाज. मी तरुणपणाचा जपून घेत
भंगुरता मारत चकरा चकरा बाई माझ्या पायाला बांधलाय भंगुरा बाई ग माझ्या पायाला बांधलाय भंगुरा बाई 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 माझ्या पायाला बांधलाय भंगुरा क्या बात आहे मृणाल, फार गोड दिसतेस, थँक्यू. फारच सुरेख दिसतेस आणि तितकाच सुरेख तू डान्स इथे केलास त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. वा. थँक्यू. याआधी लावणी कधी केली होतीस का? नाही, मुळात मी लावणी कधीच केलेली नाही आयुष्यात. ही सगळ्यात पहिल्यांदा मी लावणी केली आणि प्रयत्न केलाय. क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. मृणाल खूप छान झाला आणि खूप गोड लावणी आहे ही आणि स्पेशली ती अशीवाली जी मुवमेंट होती खूप गोड केलीस आणि आम्ही तुला पहिल्यांदा तसं फुल फ्लेज डान्स करताना बघतोय. सो कालचाही वेगळा होता. सो ऑल द बेस्ट. तसे छान छान परफॉर्मन्स कर. मृणाल परफॉर्मन्स पण खूप छान झाला, एक्सप्रेशन्स वगैरे तर ते जास्त छान होते, मला ते जास्त आवडले. आणि एका ठिकाणी ऑफबीट वाटलं मयूर आणि लिपसिंग सुटतंय म्हणजे प्रॉमिनंटली 2-3 ठिकाणी मला ते जाणवलं, पण अदरवाईज खूप छान परफॉर्मन्स होता. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत. फुलवा 8 मार्क्स मिळालेले आहेत फुलवाकडनं. थँक्यू. दीपाली 7 मार्क्स मिळालेले आहेत दीपालीकडनं. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. आता जाणून घेऊया आपल्या अशोक मामांचं काय मत आहे. चांगला होता परफॉर्मन्स, म्हणजे त्याप्रमाणे त्या योग्य रीतीने त्या मुवमेंट्स ज्या योग्य असतील लावणी या प्रकाराला त्या झाल्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मृणाल खूप गोड दिसताय. परफॉर्मन्स सुद्धा तुम्ही फार गोड दिलात. गिरक्या काय मारल्यात तुम्ही. ओ हो हो. तुम्ही याआधी कधी लावणी केली नाही तसं म्हणालात. हां. डोळाही नव्हता मारला याआधी कधी. नाही, इथे पण मारला नाही बहुधा मी. नाही मारला ना डोळा. मी पाहिला पण त्या बाजूला मारला. तुमच्या गुरूंना मला काहीतरी सांगावंसं वाटतं. पिकअप एक थोडासा तुमच्याकडनं चुकला. बाई ग माझ्या पायाला बांधलाय असं येतो, तसा तुम्ही नाही कोरिओग्राफ केलात. तर त्यामुळे कृपया तुम्ही आणि तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांची साथ द्या आणि चांगला असा प्रयोग इथे समोर घडलेला आम्हाला पाहू द्या. ओके. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. मृणाल, आज तुझी आई इथे आहे तर आम्हाला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय आजच्या परफॉर्मन्स बद्दल तुमचं काय मत आहे. तिने अतिशय सुंदर केलाय तो. म्हणजे मी आजपर्यंत तिची लावणी हा प्रकार कधी पहिल्यांदाही बघितला नव्हता, आज पहिल्यांदा बघितलाय. त्यामुळे तो खूप छान केलाय. माझी प्रियाला प्रीत कळेना मध्ये तू ज्याची अप्सरा आहेस, तो अभिजित इथे आहे. अभिजित, काय म्हणायचंय तुला. नाही, मला काहीच नाही म्हणायचं पुष्कर. तू तिच्याकडे बघत सुद्धा नाहीयेस. नाही, मी तुला सांगितलं ना मला नाही तसं करता येणार ऍक्च्युली. का का नाही, पण मी एखादी अट मान्य केली ना कोणाची तर मी त्याला जागतो. हा. मग ते वचन मला पाळावंच लागतं. करेक्ट. मग सध्या असं झालंय की आमच्या माझी या प्रियाला प्रीत कळेनामध्ये शमिकाच्या वडिलांनी मला अट घातली आहे हा. की जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस की माझ्या मुलीशी लग्न करण्यासाठी जोपर्यंत तू लायक आहेस असं मला वाटत नाही तोपर्यंत तू तिला भेटायचं नाहीस, तिच्याशी बोलायचं नाहीस. आता काय करू मी. मला परफॉर्मन्स बद्दल तर बोलायचं आहे पण कसं मला करूया? सांग, मी तिला सांगतो. हा चालेल. हा, मला पण मी सांग. तिचं नावही घेऊ शकत नाही. मी पुष्कर म्हणू. हा. ओके. पुष्कर अरे कडक. शमिका अगं कडक. पुष्कर अरे कडाडती बिजली यावी ना असं वाटलं. शमिका अगं कडाडती बिजली इथे आली असं वाटलं. पुष्कर फेटा असताना तर उडवलाच असता मी. शमिका फेटा असताना तर उडवलाच असता मी. थँक्यू पुष्कर. थँक्यू सो मच. थँक्यू अभिजित. थँक्यू सो अरे हे मच. असं मनापासून सांगतो, याही पुढे कधीही गरज पडली मला सांग. काही काळ मी पोस्टमन सुद्धा होतो. शमिका आणि अभिजित, तुमच्या प्रेम कहाणीला वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा अलीच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.